ಓಂ ಶ್ರೀ ಗುರು ಬಸವಲಿಂಗಾಯ ನಮಃ. ಬಸವಣ್ಣನೆ ತಾಯಿ, ಬಸವಣ್ಣನೆ ತಂದೆ, ಬಸವಣ್ಣನೆ ಪರಮ ಬಂಧು ಎನಗೆ ವಸುಧೀಶ ಕಪಿಲ ಸಿದ್ಧ ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ, ನಿಮ್ಮ ಹೆಸರಿಟ್ಟ गुरु बसवಣ್ಣनಯ್ಯ. आज लिंगायत सेवा संघ संचलित ई अनुभव मंडप लाईव्ह या पेजवरती प्रत्येक रविवारी असणाऱ्या ऑनलाईन अनुभव मंडप लाईव्ह या कार्यक्रमाकरता मी हनुमंतप्पा शिंके आपणा सर्वांना प्रथमचा शरणार्थी. आजचे अनुभव मंडप हे कार्यक्रम माझ्यावर सोपविल्याबद्दल मी लिंगायत सेवा संघ परिवाराचे आभार व्यक्त करतो. आज या लाईव्ह अनुभव मंडप कार्यक्रमामध्ये मी महात्मा बसवण्णांच्या काही वचनावरती प्रकाश टाकणार आहे. महात्मा बसवण्णांनी आपले संपूर्ण आयुष्य हे लिंगायत धर्म आचरणाकरिता वाहून घेतले होते. त्यांनी आपल्या लिंगायत धर्मासाठी आपले संपूर्ण जीवन वेचले. लिंगायत धर्मातील सर्व दीनदलितांना, वंचितांना, सर्वांना समानतेचा न्याय देण्यासाठी त्यांचे आयुष्य त्यांनी वेचले. लोकांना त्यांनी एकदेवोपासना सांगितली व भक्तीच्या नावाखाली जे अंधश्रद्धेवरून अवडंबर चालत असे त्याला महात्मा बसवण्णांनी विरोध केला व त्याविषयी त्यांनी एक जन आंदोलन चालवले व लोकांमध्ये अंधश्रद्धेच्या विरोधामध्ये एक मोहीम राबवली. लोकांमध्ये जागृती आणण्यासाठी महात्मा बसवण्णांनी प्रयत्न केले. 12व्या शतकामध्ये महात्मा बसवण्णांनी आपल्याला साधा सोपा धर्म सांगितला. इष्टलिंगोपासना सांगितली, एकदेवोपासना सांगितली. 12व्या शतकामध्ये त्याचा खूप प्रचार झाला. कित्येक जाती धर्मामधील लोक अनुभव मंडपामध्ये येऊन लिंगायत धर्माची दीक्षा घेऊन जीवनभर लिंगायत धर्मतत्वाप्रमाणे त्यांनी आचरण केले. हळूहळू काळ ओसरत गेला. बसवण्णांचे विचार मध्यंतरी थांबले व पुन्हा एकदा जाती व्यवस्था उफाळून वर आली. अंधश्रद्धेचा बाजार मांडला गेला. आज सुद्धा आपल्या लिंगायत धर्मामध्ये खूप अंधश्रद्धा डोके वर काढून आलेले आहेत. त्याविषयी जनजागृती काही होताना दिसत नाहीये. आपल्या लिंगायता व्यतिरिक्त दुसरेच आज अंधश्रद्धेविरुद्ध जनजागृती करत आहेत. त्यामध्ये अनिसासारखी एक मोठी संस्था याकरिता काम करत आहे. पण वास्तविक पाहता 12व्या शतकामध्ये महात्मा बसवण्णांनी अंधश्रद्धेविषयी प्रथमतः आवाज उठवला होता. त्यावेळेस कुठल्याही संस्था, कुठल्याही व्यक्तींनी अंधश्रद्धेविरुद्ध आवाज उठवला नव्हता. कारण त्या व्यवस्थेविरुद्ध आवाज उठवणे म्हणजे जीवाला मुकणे असा त्याचा अर्थ होता. त्याकरिता कोणाची ताकद झालेली नव्हती. पण 12व्या शतकामध्ये महात्मा बसवण्णांनी नुसतीच अंधश्रद्धा काढली नाही तर त्याला पर्याय म्हणून एक सुंदर असा आपला लिंगायत धर्म लोकांना सांगितला. आता आपण त्यावरती एक
वचन पाहूया महात्मा बसवण्णांचे. महात्मा बसवण्णा अंधश्रद्धेविरुद्ध सांगताना व मार्गदर्शन करताना एक वचन सांगतात. खूप सुंदर असे वचन आहे. कन्नडमध्ये पहिल्यांदा ते वचन सांगतो. ನಂಬರು ನಚ್ಚರು ಬರಿದೇ ಕರೆವರು ನಂಬಲರಿಯರಿ ಲೋಕದ ಮನುಜರು ನಂಬಿ ಕರೆದೊಡೆ ಎನ್ನನ್ನೇ ಶಿವನು ನಂಬದೆ ನಚ್ಚದೆ ಬಂದೆ ಕರೆವರ ಕೊಂಬ ಮೆಟ್ಟಿ ಕೂಗೆಂದು ಕೂಡಲ संगम देव. महात्मा बसवण्णा खूप सुंदररित्या खूप सोप्या पद्धतीने आपल्याला सांगितलेले आहेत की भक्ती श्रद्धेने हाक मारणाऱ्यावर विश्वास ठेवत नाहीत जगातील लोक, पण भक्ती श्रद्धेने हाक मारता ओ म्हणे शिव. भक्ती श्रद्धेविना हाक मारणाऱ्यानो व्यर्थ तुमची हाक म्हणे कुडल संगम देव. 12व्या शतकातील परिस्थिती महात्मा बसवण्णांनी आपल्या वचनाद्वारे सांगितलेले आहे. ते म्हणतात की भक्ती श्रद्धेने हाक मारणाऱ्यावर जगातील लोक विश्वास ठेवत नाहीत. तर जगातील लोक कशावरती विश्वास ठेवतात? तर बाह्य अवडंबरावरती लोक विश्वास ठेवतात. आपण आपल्या घरी बसून ईश्वराचे स्मरण केले असता ते लोकांना दिसणार नाही, त्यामुळे आपल्यावरती लोक विश्वास ठेवणार नाहीत. पण जे भक्तीचा बाह्य अवडंबर करतात त्या लोकांवरती जगाचा विश्वास लवकर बसतो. कारण त्यांची भक्ती ही दिखाव्याची असते. ते जगासमोर दाखवून भक्ती करतात. पण बसवण्णा म्हणतात भक्ती श्रद्धेने हाक मारता ओ म्हणे शिव. ते म्हणतात तुम्ही अंतरात्म्यातून तुमच्या अंतर्मनातून जर भक्ती श्रद्धेने परमात्म्याला तर तुम्ही हाक मारता तर लगेच तुम्हाला ईश्वर ओ म्हणल्याशिवाय राहणार नाही, शिव तुम्हाला ओ म्हणल्याशिवाय राहणार नाही. पण तेच तुम्ही जर भक्ती श्रद्धेविना हाक मारलात तर ती भक्ती तुमची व्यर्थ ठरते. अशा प्रकारे महात्मा बसवण्णा आपल्या वचनामध्ये त्यावेळेस जनजागृती करताना त्यांनी सांगितलेलं आहे की बाह्य अवडंबर भक्ती न करता आपल्या अंतर्मनातून ईश्वराबद्दल अगाढ श्रद्धा ठेवावी, असे महात्मा बसवण्णा आपल्या वचनामध्ये सांगतात. आता अंधश्रद्धेविरुद्ध किंवा अंधश्रद्धेबद्दल बोलताना खरंच आजच्या परिस्थितीमध्ये खूप धैर्य लागते. कारण आज अंधश्रद्धेवर बोलणे म्हणजे आपण नास्तिक ठरतो. हे वास्तविकता आहे आजची. कारण जो कोणी अंधश्रद्धेवर बोलतो की हे चांगले नाही, हे वाईट आहे असे जो बोलतो तो आजच्या काळात सुद्धा नास्तिक ठरवला जातो. आणि हेच वास्तविकता आहे. आता महात्मा बसवण्णांनी 12व्या शतकामध्ये अंधश्रद्धेविरुद्ध काय लिहून ठेवले आहे हे आम्ही काही मनाने सांगत नाही, तर महात्मा बसवण्णांनी आपल्या वचनामध्ये बसवादी शरणांनी व बसवण्णांनी त्यावेळेस त्यांनी खूप अभ्यास करून त्यावरती खूप चिंतन करून वचने लिहिलेली आहेत. वचन हे सर्वसाधारण गीत किंवा काव्य किंवा पद्य गद्य नव्हे, तर हे लिंगायत धर्माची ही धर्मसंहिता आहे. हे सर्वांनी अगोदर ध्यानात घेतले पाहिजे. कारण वचन साहित्याला आज सुद्धा काही धर्मविरोधी लोक मानत नाहीत, पण वचन साहित्य हे आम्हा लिंगायत धर्मीयांसाठी जीव की प्राण आहे. आता 12व्या शतकामध्ये महात्मा बसवण्णांनी आपल्या वचनामध्ये काय सांगितलेले आहे ते तुम्हाला एका वचनाद्वारे मी सांगतो. कन्नडमध्ये अगोदर वचन सांगतो, त्यानंतर मी मराठीमध्ये सांगतो, कारण कन्नडमध्ये त्याची रुची खूप वाढत असते. कन्नडमध्ये वचन असे आहे, ಗಿಳಿಯೋದಿ ಫಲವೇನು ಬೆಕ್ಕು ಬಹುದ ಹೇಳಲರಿಯದ ಜನವೆಲ್ಲದ ಕಾಬ ಕಣ್ಣು ತನ್ನ ಕೊಂಬ ಕೊಲ್ಲೆಯ ಕಾಣಲರಿಯದು ಇದರ ಗುಣದ ಬೆಲ್ಲೆವೆಂಬರು ತಮ್ಮ ಗುಣವನರಿಯ ಕೂಡಲ ಸಂಗಮ देव. महात्मा बसवण्णांनी या वचनामध्ये काय सांगितलेलं आहे मराठीमध्ये आपल्याला मी सांगतो. पोपट पंछीचा काय उपयोग, मांजर येता सांगू शकत नाही, जगाला पाहणारे डोळे स्वतःवरील आघात थांबवू शकत नाहीत.
दुसऱ्याचे गुण जाणले म्हणणारे आपले गुण जाणत नाही तर कुडल संगम देवा. बघा या वचनामध्ये खूप मोठा सार दडलेला आहे. महात्मा बसवण्णा काय म्हणतात, पोपटपंचीचा काय उपयोग, मांजर येता सांगू शकत नाही. आता आपण आजच्या काळामध्ये पाहतो, आज पण आहे आणि अगोदर पण होते, की एक भविष्यकार भविष्य सांगण्यासाठी एक पोपटाची जाळी घेऊन फिरतो. लोकांजवळ बसल्यानंतर 5-10 रुपये बाहेर ठेवायला सांगून पोपटाला हात करतो की बाबा याचं भविष्य सांग. तेव्हा पोपट बाहेर येतं आणि कुठली तरी एक आतमधली चिठ्ठी उचलून देतं. मग तो भविष्य सांगणारा त्याला म्हणतो, तुझं भविष्य पोपटाने काढलेलं आहे, पोपटाने तुझं भविष्य जाणलं आहे, ते मी तुला वाचून दाखवतो. पण हास्यास्पद गोष्ट आहे, महात्मा बसवण्णांनी 12व्या शतकात या गोष्टीवरती चिंतन करून त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. ते म्हणतात, पोपटपंचीचा काय उपयोग, मांजर येता सांगू शकत नाही. जे पोपट लोकांचं भविष्य काढून देतं, लोकांचं जीवन मरणाविषयीचं भविष्य सांगू शकतं, त्या पोपटाला माहित नाही की त्याला मांजर कधी येऊन खाणार आहे. खरोखरच विचार करण्यासारखी गोष्ट आहे. त्या मांजराला त्याचं मरण माहिती, त्या पोपटाला त्याचं मरण माहिती नसतं की मांजर कधी येऊन त्याला गिळंकृत करेल. तसेच जगाला पाहणारे डोळे स्वतःवरील आघात थांबवू शकत नाहीत. आपण समोर रस्त्याने जाताना किंवा कुठेही आपल्या डोळ्याने आपण समोरचा आघात पाहू शकतो, अपघात पाहू शकतो आणि ते थांबवू सुद्धा शकतो. पण आपले डोळे समोर असल्यामुळे आपल्या मागे जर आघात घडला तर आपण आपल्या स्वतःवरील आघात आपण थांबवू शकत नाही. दुसऱ्याचे गुण जाणले म्हणणारे आपले गुण जाणत नाहीत कुडल संगम देवा. जे भविष्य सांगतात, जे आज लोकांना मार्गदर्शन करतात, मी तुझं भविष्य सांगतो, तुझ्या आयुष्यामध्ये घडणाऱ्या बऱ्या वाईट गोष्टी मी जाणू शकतो, मंगळ शनी दोष कालसर्प काय काय नाही ते गुणदोष हे समोरच्या व्यक्तीचा सांगू शकतो, त्या माणसाला स्वतःचे दोषच समजत नाहीत. त्या माणसाच्या जीवनामध्ये पण संकटे असतात, त्या माणसाच्या जीवनामध्ये पण दुःख असतं, पण तो स्वतःच जाणू शकत नाही, मग तो दुसऱ्याला काय सांगणार. अशा प्रकारे महात्मा बसवण्णा वचनाद्वारे प्रश्न विचारतात. खरोखरच वचन साहित्याचा अभ्यास करून यावरती चिंतन करणे आवश्यक आहे. हे जे भविष्य सांगतात, जे कुंडल्या लिहितात, त्यांनी सुद्धा या वचनावरती चिंतन केले पाहिजे. विरोधाभास नव्हे, विरोध म्हणून नाही तर सत्यता म्हणून त्यांनी या विषयावरती चिंतन केले पाहिजे की खरोखरच बाबा मी माझ्या स्वतःची किंवा माझ्या कुटुंबाची काळजी मी या भविष्याद्वारे, या कुंडलीद्वारे मी घेऊ शकतो का, याची शाश्वती त्याला आहे का. तर याची शाश्वती जर त्याला असेल तर त्याने दुसऱ्याचे भविष्य सांगावे. आपण सुद्धा यावरती चिंतन केले पाहिजे. आपण पाहिले पाहिजे की जो भविष्य सांगतो त्याच्या घरामध्ये काही संकटे आलीत की नाही. आपण ज्याच्या घरी आपण भविष्य पाहायला जातो, कुंडली पाहायला जातो, तर आपण स्वतः सारासार विचार बुद्धीने आपण विचार केला पाहिजे की बाबा याच्या घरामध्ये काही संकटे आलेली आहेत की नाही. आली नसतील तर तो माणूस खरा होऊ शकतो. जर तो स्वतःवरील संकटे तो थांबवू शकत नाही तर लोकांचं भविष्य, लोकांच्या कुंडलीला तो काय सांगणार आहे. ही शाश्वती आहे, हे वास्तविकता आहे. आणि ही वास्तविकता 12व्या शतकामध्ये महात्मा बसवण्णा व बसवादी शरणांनी जाणली होती. जाणून त्यांनी वचनाद्वारे जनजागृती करण्याचा त्यावेळेस प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे. पण ते वचन आपण आज अभ्यास करत नाही आहोत आणि त्यावरती चिंतन करत नाही आहोत. ही गोष्ट खूपच गंभीर आहे. आता परवाच मी पाहिलेली एक घटना आहे, मी आज आपल्यासोबत शेअर करतो. त्यावरती पण सगळ्यांनी विचार केलं पाहिजे. कर्नाटकामध्ये मी एका माहितीसाठी गेलेलो होतो. गावामध्ये मयत झालेलं आम्हाला कळालं. आम्हाला टायमिंग देण्यात आला की 12 वाजता अंत्यविधी आहे, तर आपण 12 वाजेपर्यंत तिथे या. आम्ही गावातून तयार होऊन तिथे 11 वाजता गेलो. तर जाईपर्यंत
एक वेगळीच बातमी आमच्या कानावर आली की मयत ही 12 वाजता करण्यात येणार नसून 5च्या नंतर करण्यात येणार आहे. आम्हाला धक्काच बसला. आम्ही सगळे आमचे कामधंदे सोडून सगळं सोडून आम्ही मयतासाठी गेलेलो. 12 वाजता न होणारं मयत हे 5 वाजता म्हणल्यानंतर आम्ही त्याचं कारण विचारलं तर कारण हास्यास्पद होतं मित्रांनो. कारण खूपच गंभीर पण होतंय. ते म्हणाले की आम्ही मयत घरी ठेवून पंचांग पाहायला गेले असता पंचांगामध्ये मयत हे 5च्या नंतर करण्याचे आलेले आहे, त्यामुळे मयत आता करता येणार नाही. 5च्या नंतर अंत्यविधी होईल, तोपर्यंत सर्वांना बसावं लागेल. गंभीर गोष्ट आहे ना. आज 21वे शतक आहे. आपण 21व्या शतकामध्ये वावरत आहोत, तरी सुद्धा अशा गोष्टीवरती आपण विश्वास ठेवतो म्हणजे किती हास्यास्पद आहे. आज अमेरिका, जपान, रशियासारखे देश आज कुठे पोहोचले विज्ञानाच्या जोरावरती, आणि आज आपण भारतामध्ये कुठल्या गोष्टी आपल्या डोक्यावरती थोपवून घेऊन बसलेलो आहोत. यावरती चिंतन झाले पाहिजे. त्या मैताविषयी मला खूप दुःख वाटलं, कारण ती जी आजी होती ती माझ्या नात्यातील होती व त्या आजीने आयुष्यभर त्या घरासाठी इतक्या खस्ता खाल्ल्या, इतके कष्ट केले व ते घर त्यांनी थांबवले. स्वतःच्या मेहनतीवर त्या आजीने ते घर थांबवले होते. ती आजी खणखणीत असून 105 वर्ष ती आजी जगली होती. विचार करा, 105 वर्ष जगणारी आजी मेल्यानंतर दुसऱ्यासाठी संकट ठरते म्हणले तर किती संतापजनक गोष्ट आहे, हे आपण विचार केले पाहिजे. ज्या स्त्रीने त्या घरासाठी आपले पूर्ण शतक झिजवले, त्या स्त्रीला आपण मेल्यानंतर त्याची विटंबना करतो म्हणजे खरंच किती खेदजनक बाब आहे. या सिस्टीमला आपण काय म्हणावे. त्या पंचांग काढून देणाऱ्याने तरी विचार केला पाहिजे होता की 105 वर्षाची स्त्री आहे, जी स्त्री इतके वर्ष खणखणीत जीवन जगली, 105 वय जगली, त्या स्त्रीपासून या घराला काय संकट असेल, काय विघ्न येतील, सांगायला तरी त्यांना लाज वाटली पाहिजे. आणि सगळ्यात पहिली गोष्ट, पंचांग बघायला जाणाऱ्यांनी लाज धरली पाहिजे. त्या आजीने जे 105 वर्ष त्या घरासाठी वेचले, त्या आजीला श्रद्धांजली ठरली नाही, तर त्या आजीची मेल्यानंतर हेटाळणी झाली असे मी म्हणतो. आणि यावरती सुद्धा आज समाजाने विचार केला पाहिजे. ही प्रथा कर्नाटकामध्ये आज खूप जोर धरून चाललेली आहे. कर्नाटकातच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा ही प्रथा आज बळावत चाललेली आहे की मयत झाला असता घरामध्ये मयत ठेवून आपण पंचांग बघायला जायचे. मयत करावी की नाही, कधी करावी, माहितीच्या नंतर आपल्या घरामध्ये कुठली शांती करावी, कुठलं होम करावं, कुठलं काय करावं. एक असे काही महाभाग आहेत ते 6-6 महिने घर सोडायला लावतात. आजच्या घडीला सुद्धा हा प्रकार चालू आहे. आपल्या लिंगायत धर्मामध्येच चालू आहे, दुसरीकडे नाही आहे मित्रांनो. हे आपल्या लिंगायतामध्येच चालू आहे. याच्याबद्दल कोण आवाज उठवणार, याच्याबद्दल कोण मार्गदर्शन करणार. तर याच्याबद्दल मार्गदर्शन करणारे आम्ही तुम्ही साधे माणूस मार्गदर्शन केला नाही, करून चालणार नाही. तर त्याकरिता आपल्याला आपल्या धर्मगुरूंनी याबद्दल मार्गदर्शन केले पाहिजे. ज्यांनी आपल्याला दीक्षा दिली आहे, जे आपले गुरु म्हणून घेतात, त्यांनी याबद्दल आपल्याला मार्गदर्शन केले पाहिजे, याबद्दल जनजागृती केली पाहिजे की बाबांनो, 12व्या शतकामध्ये आपल्याला धर्मगुरू बसवांनांनी या सर्व गोष्टी आथडल्या होत्या, त्या आज परत आपण चालू करत आहोत. तर याबद्दल कुठेतरी जागृती झाली पाहिजे. याबद्दल गंभीरपणे
विचार केला पाहिजे. माझी विनंती आहे आपल्या गुरुवर्यांना की याबद्दल त्यांनी जनजागृती करावी. कारण आमच्यासारख्या सर्वसाधारण लोकांचं आज ऐकण्याची मानसिकता कोणाची राहिलेली नाही. जर आम्ही याबद्दल सांगायला जाऊ तर आम्ही नास्तिक ठरवले जाऊ. तुम्ही धर्म बुडवायला निघालात अशा भाषा लोकांच्या तोंडून आज येण्याची शक्यता आहे, येत आहे. पण ह्या गोष्टीवर चिंतन कोण करणार? जो व्यक्ती आयुष्यभर आपल्या कुटुंबासाठी खपतो, कुटुंबाच्या उन्नतीसाठी, कुटुंबाच्या उत्कर्षासाठी ज्यांनी प्रयत्न केले, अशी व्यक्ती मेल्यानंतर त्याच्या व्यक्तीची विटंबना आपण करत आहोत याचं भान देखील आपल्याला नाही, म्हणजे नंतर काय बोलावे. विचार केला पाहिजे आपण. जन्म मृत्यू याला आज मुहूर्त नाही, पण जन्म आणि मृत्यू याच्या दरम्यान जो काळ आहे यालाच मुहूर्त, पंचांग नाही त्या गोष्टी सांगितल्या जातात. आपल्या जन्माला कुठला मुहूर्त आहे का, किंवा आपल्या मृत्यूला कुठला मुहूर्त आहे का? ही वेळ ठरलेली आहे का आपली? तर नाही. हे निसर्गावरती अवलंबून आहे. तर मध्यंतरीचा काळ ठरवणारे आपण कोण? मध्यंतरीचं संकट, मध्यंतरीचं काहीतरी काढून लोकांना भ्रमात टाकण्याचं काम आज करत आहेत. याच्यावरती चिंतन झाले पाहिजे. आजच्या अनुभव मंडपामध्ये माझा विषयच तोच आहे की श्रद्धा असावी, पण अंधश्रद्धा नको आहे. अंधश्रद्धेने खूप नुकसान होतो. आज सुद्धा होत आहे. अंधश्रद्धेने खूप नुकसान होत आहे. खूप अंधश्रद्धा आज समाजामध्ये पसरलेल्या आहेत. आज लोक साप चावल्यानंतर दवाखान्यात न जाता कुठेतरी अंगारा धुपारा देणाऱ्या जवळ जाऊन त्याचा जवळचं काहीतरी तीर्थप्रसाद खाऊन येतात. बिनविषारी साप असेल तर नशीब म्हणा, माणूस जगतो. जर भयंकर विषारी नाग वगैरे, मण्यार नाग, फुरशे अशा प्रकारचे जर साप असतील तर मित्रांनो तो माणूस जगणार नाही. त्याला जर वेळीच उपचार मिळाला नाही तर तो माणूस मरणार निश्चित आहे. तर याविषयी जनजागृती झाली पाहिजे. काही मनुष्याचे शरीराला होणारे आजार यावरती सुद्धा अंधश्रद्धा आहे की ते दवाखान्यात गेल्यानंतर ते रोग बरे होणार नाहीत, तर त्यासाठी आपल्याला असं करावे लागेल, त्यासाठी पंचांग पाहावे लागेल, त्यासाठी उतारा द्यावा लागेल. हे चुकीचं आहे. हे सांगणार कोण? हे सांगण्यासाठीच आपल्याला धर्मगुरू आहेत. आपल्याला मार्गदर्शन करणारा जंगम समाज आहे. त्यांनी याबाबतीत जनजागृती केली पाहिजे. लोकांना सांगितले पाहिजे. लोकांना सन्मार्ग दाखवला पाहिजे. महात्मा बसवेश्वरांनी 12व्या शतकामध्ये मार्गदर्शनपर अशी खूप वचने लिहिलेली आहेत की आपल्याला आयुष्यभर आपल्याकरिता ती मार्गदर्शक तत्व ठरणार आहे. पण त्याचा अभ्यास करणे अगोदर आवश्यक आहे. त्याच्याशिवाय हे शक्य नाही. आता अजून एक महात्मा बसवेश्वरांचे वचन आहे याबाबतीत म्हणण्यापेक्षा आपल्या या आजच्या धर्मगुरूंना डोळे उघडणारे एक वचन आहे. ते महात्मा बसवेश्वरांनी सांगितलेलं आहे. ते आम्ही तयार केलेलं नाही. 12व्या शतकामध्ये बसवादी शरणांनी व बसवण्णांनी लिहून ठेवलेले वचन साहित्य आहे. फक्त त्याचा अभ्यास झाल्यानंतर आपल्याला कळेल. वचन अशा प्रकारे आहे. मी अगोदर कन्नडमध्ये आपल्याला सांगतो. ಒಲೆ ಹತ್ತಿ ಉರಿದಡೆ ನಿಲಬಹುದಲ್ಲದೆ ಧರೆ ಹತ್ತಿ ಉರಿದಡೆ ನಿಲ್ಲಲುಬಾರದು. ಐರಿ ನೀರುಂಬಡೆ ಬೇಲಿ ಕೈಯ ಮೇವಡೆ ನಾರಿ ತನ್ನ ಮನೆಯಲ್ಲಿ ಕಳುವಡೆ ತಾಯ ಮೊಲೆ ಹಾಲು ನಂಜಾಗಿ ಕೊಲುವಡೆ ಇನ್ನಾರಿಗೆ दूरवे ಕೂಡಲ संगम देवा. खूप उद्विग्नपणे हा प्रश्न महात्मा बसवण्णांनी या वचनाद्वारे विचारलेला आहे. आपण विचार केला पाहिजे. काय म्हणतात महात्मा बसवण्णा? चूल पेटली तर विझवता येईल, पण धरती पेटली असता विझवता येणार नाही. तलावाचा बांधच पाणी पिऊ लागला, कुंपणच जर शेत खाऊ लागले, गृहिणी घरातच चोरी करू लागली, आईचे दूधच
विष झाले, तर कोणाकडे दाद मागावे कुडल संगम देवा. बघा असं वचन, भयानक वचन महात्मा बसवेश्वरांनी लिहिलेलं आहे. काय म्हणतात महात्मा बसवांना, जर चूल पेटली तर ती आपल्याला विझवता येते, कारण चुलीतील आग ही आपल्या आवाक्यात असते. पण तेच जर जंगल पेटले, धरती जर पेटली, तर ती विझवता येणे शक्य आहे का? नाही. जंगलामध्ये खूप मोठा वणवा पेटला तर विझवता येणे शक्य आहे का? तर त्याचे उत्तर नाहीच असे येणार आहे. तसेच तलावाचा बांधच जर पाणी पिऊ लागला, आतल्या आत तलाव भरलेला आहे, पण तलावाच्या बांधेच्या आतमध्ये जर मोठं पाझर असेल आणि ते पाणी सगळं संपत असेल, कुंपणामध्येच जर शेत संपत असेल, तर कशी शेती करावी? गृहिणीच घरात चोरी करू लागली, बाहेरचे येऊन चोरी केल्या असता कळून जाईल, व कोणीतरी आला आणि घरामध्ये चोरी करून गेला. जर घरातली गृहिणीच घरातलं धनधान्य संपत्ती चोरू लागली तर काय करावं? शेवटचा मुद्दा त्यांनी खूप भयंकर सांगितलेला आहे, जे आपण सहन करू शकत नाही. आईचे दुधाचे विष झाले, तर कोणाकडे दाद मागावी कुणाला संगम देवा. जी आई 9 महिने आपल्या पोटामध्ये गर्भ वाढवून त्या मुलाला, त्या बाळाला जन्म देते, तदनंतर त्या बाळाला स्तनपान करते, त्या आईचे दूधच जर विष झाले तर काय करावे? आज आपल्या समाजाची परिस्थिती सुद्धा अशीच झाली आहे. काही जणांना राग येईल या माझ्या बोलण्याचा, पण आपल्या समाजाची परिस्थिती आज हीच झालेली आहे. आपल्या समाजाची परिस्थिती खरोखरच हीच झालेली आहे. चूल विझवता येते, धरती विझवता येत नाही. तलावाचा बांध पाणी पित आहे, कुंपणाचं शेत खात आहे, गृहिणीच घरात चोरी करत आहे. अगदी तसेच आपल्याला झालेलं आहे. ज्यांनी आपल्याला धर्माचं आचरण शिकवणारे आहेत, जे आपल्याला दीक्षा देऊन आपल्या जीवनाबद्दल मार्गदर्शन करणारे आहेत, ते गुरुवर्यच आपल्याला जर भरकटवण्याचा प्रयत्न केला तर भक्तांनी कुठे जायचं? आपण अज्ञानी असतो, गुरु हा मार्गदर्शक असतो, गुरुचं मार्गदर्शन घेऊन आपण जीवन जगत असतो. आपल्याला काही कळत नसतं, म्हणूनच आपण द्विधा मनस्थितीमध्ये असतो. आपल्या जीवनामध्ये काही संकटे येत असतात, काही त्रास होत असतो. एकतर आपण डॉक्टरकडे जातो, अन्यथा गुरुकडे जातो. डॉक्टरकडे शारीरिक व्याधी असता आपण डॉक्टरकडे जातो. जर मानसिक व्याधी असेल, जर शांती लाभत नसेल, तर आपण कोणाकडे जातो? तर आपण आपल्या गुरुकडे जातो. मग त्या गुरुने आपल्याला चांगला मार्ग दाखवला पाहिजे. जर त्या गुरुने आपल्याला मार्ग चुकवला तर आपण कोणाकडे जायचं? महात्मा बसवण्णांनी हे 12व्या शतकामध्ये हे वचन लिहिलेलं आहे, पण त्या वचनाची प्रचिती आज 21व्या शतकामध्ये आम्हाला येत आहे. खरोखरच आज येत आहे प्रचिती, कारण जे मार्ग दाखवायला पाहिजे ते आपल्याला मार्ग चुकवत आहेत. एका माझ्या नातेवाईकामध्ये मयत झाली, घरामध्ये मयत झाली असता गुरुंकडे गेले, तर आता पुढे काय करायचं, कसं करायचं? तर गुरु काय म्हणतात, 6 महिन्यापर्यंत तुम्ही पैसे देऊन कुठलीही नवीन वस्तू खरेदी करायची नाही. 6 महिन्यानंतर घरी आपल्याला एक होम करावा लागेल, ग्रहशांती करावी लागेल, तेव्हा आपलं चांगलं होईल. घरी पैसे असता, घरी संपत्ती असता, त्या आमच्या बिचाऱ्या नातेवाईकांना 6 महिन्यापर्यंत लोकांकडून मागून वस्तू आणाव्या लागल्या.
कारण त्यांना तसा आदेशच होता, स्वतःचे पैसे खर्च करून काही घ्यायचे नाही. याच्यामध्ये काय वैज्ञानिक लॉजिक असेल, काय दृष्टिकोन असेल, का सांगावे अशा गोष्टी लोकांना? याचं चिंतन कधी होणार? याचं चिंतन झालं पाहिजे. शेवटी समाजाने तरी याचा विचार केला पाहिजे, हे काय चाललेलं आहे, कशासाठी करावे. आज 21व्या शतक आहे, आपण वैज्ञानिक दृष्टिकोनाने वागणारी माणसं आहोत, तर आपण सुद्धा थोडा विचार केला पाहिजे की बाबा सत्य काय आहे. आपल्याला ईश्वराने बुद्धी दिलेली आहे, त्या बुद्धीचा आपण वापर केला पाहिजे. आज सुद्धा आपण अंधश्रद्धेवरती विश्वास ठेवून जगत आहोत. ईश्वरावरती श्रद्धा ठेवा, भक्ती करा, पण काहीतरीच ईश्वराच्या नावावरती खपवलं जातं ते सहन करू नका. तर त्याच्याने जर नुकसान होत असेल तर ते आपण का सहन करावे. माझी सर्वांना विनंती आहे की श्रद्धा असू द्या, जीवनामध्ये श्रद्धा असावी. कारण माणूस श्रद्धेविना पथभ्रष्ट होतो, सन्मार्ग सोडतो, अनैतिक मार्गाने माणूस चालण्याचा प्रयत्न करतो. पण जर आपल्या जीवनामध्ये भक्ती असेल तर माणूस सन्मार्गी जीवन जगतो. भीती माणसाला असावी लागते. लहान मुलांना भीती दाखवण्यासाठी घरातील कोणातरी वयस्कर माणसाची भीती दाखवतात की तू जास्त आगाऊपणा करू नको, नाही तर तो मारेल. तसं आपल्याला सुद्धा ईश्वराची भीती पाहिजे. कारण आपण चुकीचं केलो तर ते ईश्वराला आवडणार नाही, ते ईश्वराला मान्य होणार नाही, याची भीती आपल्याला पाहिजे. पण नसत्या गोष्टी सांगून लोकांना भ्रमित करायच्या, हे मात्र चुकीचं आहे. हे थांबलं पाहिजे. याविषयी सुद्धा समाजाने आज विचार करणे आवश्यक आहे. कोणीतरी काहीतरी सांगितले म्हणून आपण त्याच्यावरती डोळे बंद करून विश्वास ठेवून ते आचरण करणे म्हणजे चुकीचं आहे. त्याकरिता सुद्धा आपण त्याच्यावरती चिंतन करणे आवश्यक आहे. आणि हे सर्व चिंतन आपण कुठलं ग्रंथ घेऊन, कुठे जाऊन, कुठे एखादं कोर्स करून घेण्याची आवश्यकता नाही आहे. हे सर्व आपल्याला वचन साहित्यामध्ये शिकायला मिळेल. आपल्याला केवळ एकच आधारवड वचन साहित्यच आहे. वचन साहित्याचा अभ्यास केला असता आपल्याला कुठल्याही मार्गदर्शनाची कमतरता पडणार नाही. जाता जाता शेवटी महात्मा बसवण्णांनीच एक वचन सांगितलेलं आहे, ते वचन सांगतो आणि आज या अनुभव मंडपाला विराम देतो. इतकं सर्व झाल्यानंतर महात्मा बसवण्णांनी पुढे चालून एक वचन लिहिलेलं आहे, खूप सुंदर वचन लिहिलेलं आहे. त्या वचनाचा अर्थ आपल्याला कळेल. वचन सांगतो मी. महात्मा बसवण्णा म्हणतात, जीवन जगायचे असेल सोपे आहे, फक्त आपण ते वेगवेगळ्या मार्गाने जाऊन अवघड करून घेतलेलं आहे. सोपं करून घेण्यासाठी सुद्धा खूप सोपे उपाय आहेत त्याच्यावरती. जीवन खूप सोपं आहे, पण जगण्याचा आपल्याला मार्ग सापडला पाहिजे. आणि तो मार्ग कसा सापडतो? तो मार्ग आपल्याला गुरुच्या मार्गदर्शनाने सापडतो. आपले मार्गदर्शक तत्व हे गुरु आहेत. कारण महात्मा बसवण्णांनी 3 गोष्टी आपल्याला महत्वाच्या सांगितलेल्या आहेत: गुरु, लिंग आणि जंगम. हे 3 गोष्टी आपल्याला खूप महत्वाच्या सांगितलेल्या आहेत. गुरु जो आपल्याला दीक्षा देतो, जो आपल्याला आयुष्यामध्ये चांगल्या मार्गावर चालण्यास मार्गदर्शन करतो, तो आपला गुरु. लिंग जे आपण हृदयावरती धारण करतो ते इष्टलिंग. आणि जंगम जे आपल्याला धर्माचरण सांगतात. नित्य जगण्यासाठी आपल्याला
मार्गदर्शन करतात, जे आपल्याला दररोजचे जवळचे असतात, ते जंगम. जंगम ही जात नव्हे, तर धर्म प्रसार करणारा तो प्रत्येक व्यक्ती जंगम आहे. तो कुठल्याही जाती धर्माचा असो, फक्त त्याने सन्मार्ग सांगितला पाहिजे. तो स्वतः सन्मार्गावर चालून लोकांना सन्मार्गावर चालण्यासाठी मार्गदर्शन केला पाहिजे. तो प्रत्येक व्यक्ती जंगम होतो. आणि महात्मा बसवण्णांनी ह्या 3 गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत. गुरु, लिंग, जंगम. आणि कन्नडमध्ये एक वाक्य सुद्धा आहे, गुरु, लिंग, जंगम, निंदा अनर्थ के कारण. म्हणजे गुरु, लिंग आणि जंगम यांची निंदा ही माणसाच्या अनर्थाला कारणीभूत ठरते. त्यासाठी या तिघांची पण निंदा करू नये, यांचा आदर करावा, यांच्याविषयी सन्मान ठेवावा. हे आपल्याला मार्गदर्शक तत्व आहेत, हे आपल्या जीवनाचे पथदर्शक आहेत. त्याकरिता यांच्याविषयी आपण सन्मान ठेवणे खूप आवश्यक आहे. शेवटी महात्मा बसवण्णांचे एक वचन सांगतो, कन्नडमध्ये पहिल्यांदा वचन सांगतो. जीवनाचा सार महात्मा बसवण्णांनी सांगितलेला आहे. एले एले मानवा, अळी आशे ಬೇಡವೋ, ಕಾಳ ಬೆಳದಿಂಗಳು ಶಿರಿ ಸ್ಥಿರವಲ್ಲ, ಕೇಡಿಲ್ಲದ ಪದವಿ ಕೂಡಲ ಸಂಗಮ ದೇವಯ್ಯನ ಮರೆಯದೆ पूजिसो. खूप 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 सोपं करून सांगितलेलं आहे. आपलं जीवनच खूप सोपं आहे, पण त्याला आपण अवघड करून घेतलेलं आहोत. महात्मा बसवण्णांनी या 2च वाक्यामध्ये आपल्याला जीवनाचा सार सांगितलेला आहे. महात्मा बसवण्णा म्हणतात, अरे अरे मानवा, व्यर्थ आशा सोड. काळ, चंद्रप्रकाश, धन हे स्थिर नव्हे. कृष्ण पक्षीय चंद्रासम धन स्थिर नाही. तर अढळ पदवी मिळवण्यासाठी कुडल संगम देवाची न चुकता आराधना कर, न चुकता पूजा कर. कशाला व्यर्थ आशा करतो? खूप सोपं जीवन आहे. व्यर्थ आशा सोड. कारण आशा कोणती? तर काय सांगितलेलं आहे? काळ, ಬೆಳದಿಂಗಳು, धन स्थिर यल्ला. काळ ही स्थिर नाही. काळ कोणासाठी थांबत नाही. काळ हा चलत जाणारा आहे. त्यासाठी काळ कोणासाठीही थांबत नाही. त्याचा विचार करणे सोडून दे. ಬೆಳದಿಂಗಳು स्थिरवಲ್ಲ. प्रकाश सुद्धा स्थिर नाही. सकाळचा प्रकाश संध्याकाळी अंधारामध्ये बदलतो. कृष्ण पक्षीय प्रकाश समधन आहे. चंद्राचा प्रकाश कसा असतो? पौर्णिमा आली की वाढतो, अमावस्या जवळ येता पूर्ण कमी होत जातो. संपत्ती, धन हे जीवनामध्ये स्थिर नाहीत. त्याकरिता त्यांच्याबद्दल व्यर्थ आशा करू नको, त्याचा व्यर्थ लोभ धरू नको. अढळ पदवी मिळवण्यासाठी एकच मार्ग आहे, तो म्हणजे आमच्या कुडल संगम देवाची न चुकता पूजा कर, न चुकता त्याची आराधना कर, न चुकता ईश्वराचे स्मरण कर. तोच तुला अढळ पदवी मिळवून देईल. कारण आज शिवयोगी सिद्धरामेश्वरांचे नाव त्यांच्या संपत्तीमुळे, त्यांच्या कुठल्याही धन संपत्तीमुळे, वित्तामुळे घेतले जात नाही. तर शिवयोगी का म्हणले गेलेले आहे? तो शिवयोगी हे पदवी त्यांना मिळालेली आहे. ही अढळ पदवी मिळवण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. ही पदवी आपल्याला शेवटची राहणार आहे. कुठल्याही शरणांचे पहा तुम्ही, कुठलीही संपत्ती नाही आहे, त्यांचे राजवाडे नाही आहेत, त्यांचे कुठले वंशज सुद्धा आज नाही आहेत. असतीलही वंशज, पण नाव कोणाचे जिवंत आहे? तर त्या शरणांचे नाव जिवंत आहे. चन्नबसवण्ण, अक्क महादेवी, अक्क नागम्मा, नीलांबिका, गंगांबिका, किती नावे घेणार आपण? कक्कय्या, हरळय्या, जडर दाशिमय्या, किती नावे आहेत. त्यांच्या वंशजांची नावे आपल्याला आठवतात का आज? नाही. तर फक्त आपण त्यांनाच आठवतो, कारण त्यांनी ही अढळ पदवी मिळवलेली आहे.
आणि ही आढळ पदवी मिळवण्यासाठी महात्मा बसवण्णा म्हणतात, ईश्वराची नित्यनेमाने पूजा करा, ईश्वराचे स्मरण करा, तोच आपल्याला एक आढळ पदवी देऊ शकतो. कारण या सर्वांनी ती आढळ पदवी मिळवलेली आहे. जगज्योती महात्मा बसवण्णा आज म्हटले जाते. बसवण्णांना का म्हणले जाते? त्यांच्या पैशामुळे नव्हे, त्यांच्या संपत्तीमुळे नव्हे, त्यांच्या पंतप्रधान पदामुळे नव्हे, तर त्यांनी केलेल्या भक्तीमुळे त्यांना आज भक्ती भंडारी असे म्हणले जाते. आढळ पदवी मिळवावी लागेल तर ईश्वराचे स्मरण करणे महत्वाचे आहे. त्याकरिता बाकी सगळ्या गोष्टी ह्या गौण आहेत जीवनामध्ये. बाकी सगळ्या गोष्टींची आशा सोडून फक्त आणि फक्त ईश्वर स्मरण हे महत्वाचं आहे. कारण आपले जीवन हे चालत जाणार आहे. आपण कितीही काहीही केलो तर जे होणार आहे आपल्या आयुष्यामध्ये ते घडतच जाणार आहे. त्याकरिता बाकीच्या व्यर्थ आशा सोडून ईश्वराच्या प्रती आपण सद्भाव ठेवणे आवश्यक आहे. ईश्वराचे स्मरण करणे आवश्यक आहे. आपला मृत्यू निश्चित आहे हे आपण ध्यानात ठेवून आपले जीवन जगणे आवश्यक आहे. आपण कितीही कमावले, कितीही धनसंपत्ती गोळा केली, कितीही द्रव्य, कितीही पैसा जमा केला, तर तो शेवटी आपल्या कामाला येणार नाही. एक दिवशी आपल्याला सर्व इथेच ठेवून जायचे आहे. हे आपण ध्यानात घेऊन फक्त ईश्वराचे स्मरण करावे. त्यामुळेच आपल्याला एक आढळ पदवी मिळणार आहे. ते प्रयत्न आपण सर्वांनी करूया व शरण जीवन जगण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न करूया. वचन साहित्याचा अभ्यास करूया. इतके सांगून मी माझे आजचे हे अनुभव मंडप इथे संपतो व अनुभव मंडप संपले असे जाहीर करतो. सर्व शरण बांधवांना परत एकदा माझा शरणो शरणार्थी.